स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर घोटीचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला। महागुरु वरिष्ठ आरोग्य सल्लागार 2.5 के गेट टीम लीडर किसनजी मुंडे सर यांच्या शुभ हस्ते तसेच सर्व वरिष्ठ आरोग्य सल्लागार संतोष सांगळे सर, राहुल देवनाथ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तसेच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। तसेच यावेळी घोटीचे माजी सरपंच संतोष दगडे, शनवड बुद्रुक चे सरपंच कैलास कडू तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील बरेच मान्यवर यावेळी उपस्थित होते। जागतिक आरोग्य सल्लागार आमचे ग्रेट कोच उमेर शेख व आयेशा मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले। या प्रसंगी इगतपुरी आणि घोटीमधील सर्व ग्रेट कोच आणि आरोग्य परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच घोटी आणि इगतपुरीतील सर्व नागरिक उपस्थित होते। विशेष महिला वर्गाने खूप उत्साह दाखवून उपस्थिती दर्शविली, या कार्यक्रमाची शोभा वाढविली। स्वप्नदीप हेल्थ आणि वेलनेस सेंटर या आरोग्य मंदिराचे संचालक ग्रेट कोच दीपक बेलेकर सर आणि सपना बेलेकर मॅडम यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। मुंडे साहेबांनी आपल्याला फिटनेसबाबत मार्गदर्शन केलेलं आहे। मी या व्यतिरिक्त काही जास्त मार्गदर्शन करू शकत नाही, कारण हे आपले तज्ज्ञ आहेत जे उत्तम प्रकारे आपण मार्गदर्शन करू इच्छितात किंवा केलेलं आहे। तरी कार्यक्रम आहे स्वप्नदीप वेलनेस सेंटर त्याचे जे संयोजक किंवा ज्यांनी हा कार्यक्रमाची शाखी या ठिकाणी सेंटर चालू केलं ते दोघांचं मी कौतुक करू इच्छितो की त्या दोघांनी पहिले स्वतःवर हा प्रयोग केला, स्वतः त्यांनी आपलं उदाहरण या घोटी गावातील सगळ्या नागरिकांचं दिलं आणि त्यानंतर त्यांनी एक वेलनेस सेंटर सुरू केलं आहे। निश्चितच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही नितांत गरज आहे की त्या की एक पूर्वीचं आपलं एक पारंपरिक जे काही खाद्य होतं आपण ते विसरलो आणि बऱ्यापैकी थोड्या आधुनिक कल्चरच्या अनुषंगाने आपण जे आहार घेतोय त्याचा परिणाम म्हणून जे आता आपण सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधानांना यात हस्तक्षेप करावा लागतो, सांगावं लागतंय की आपला आहार कुठे चुकतोय। आहार जो आपला चुकतोय त्याचाच परिणाम म्हणून बरेचसे आजार किंवा इतर ज्या समस्या तयार होत आहेत। तर मुळात जो आपला आहार आहे तो आहार आपला योग्य असावा, जो काही असेल तो आहार जो आपला पारंपरिक आहार ठरला तो व्यवस्थित असावा आणि एक जास्त काही नेटवर्क सांगतो जे काही इंटॅक्ट करणार ते खर्च किती करतो तेवढं इंटॅक्ट करा, म्हणजे जे खाणार आपण ते खर्च किती करतो त्या मापाने तुम्ही तुमचा आहार ठरवा। जर तुमची एनर्जी खर्च होत असेल पण तुमचा आहार असेल तर तुमचं फिटनेस ॲटोमॅटिक तुमचं फिटनेस आहार आहे, पण फक्त इंटॅक्ट वाढत असेल खर्च होत नसणार तर तो कुठे ते तुमच्या शरीरातून ते दिसणार आहे। तरी याच्या कार्यक्रमाने या गावासाठी या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आहे, त्यांना पुढच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो व सर्व गावकरी सुद्धा याचा लाभ घेतील। आपलं आरोग्य किशन मुंडे मुंबई फायर ब्रिगेडला आहे, गेल्या 4 वर्षापासून वेलनेस कोच म्हणून कार्यरत आहे। स्वतःचं वजन कमी करून लोकांना वजनासंदर्भात मदत करतो, वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या संदर्भात लोकांना खूप मदत करतो आणि अशाच पद्धतीनं मदत करत असताना आज स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर या ठिकाणी बेलेकर फॅमिलीनं एक आरोग्य मंदिर उभा केलेलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मोदीजींनी आज भारत देशामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये 10 लोकांची नेमणूक केली वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे, त्याचाच एक पायंडा किंवा त्याचाच एक वसा म्हणून आज बेलेकर फॅमिलीने वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या घोटी या शहरामध्ये लोकांना मोदीजींच्या मार्फत असेल, WHO मार्फत असेल, आज जगात सगळ्यात मोठी महामारी आहे तर वाढलेल्या वजनामुळे कमी असलेल्या वजनामुळे हेल्थ चॅलेंजेस हे लोकांना निर्माण होतात। हे हेल्थ चॅलेंजेस दूर होण्यासाठी आज ह्या बेलेकर फॅमिलीनी या दाम्पत्यांनी लोकांच्या सेवेमध्ये आजपासून हे वेलनेस सेंटर ओपन झालेलं आहे, सगळ्यांना याची सेवा मिळणार आहे। इथे वजन कमी करण्यासोबतच एक्सरसाइज आणि आरोग्य कसं जगलं पाहिजे निरोगी याचं मार्गदर्शन
हे वेलेकर फॅमिली करणार आहे, हे दाम्पत्य करणार आहे, हे करतायत याचा अर्थ हे स्वतः निरोगी झालेत, यांनी स्वतःचं वजन मेंटेन केलंय आणि स्वतःचं वजन मेंटेन केल्यानंतर हे आता मार्गदर्शन करतायत. मार्गदर्शन करत असताना त्यांनी हे आरोग्य मंदिर उभा केलंय, एक वेलनेस सेंटर उभा केलंय. या माध्यमातून या गोटी शहरासाठी, गोटीवासियांसाठी आजपासून यांच्या सेवेमध्ये आहे आणि स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटरसाठी आणि या दाम्पत्यासाठी मी किशन मुंडे व माझ्या परिवाराकडनं आणि माझा वेलनेस परिवार याकडनं खूप खूप शुभेच्छा. हे परिवार असाच पुढे हे वाढत जावं. मोदीजींनी जसं ठरवलंय तसं यांच्या माध्यमातून घोटीच नव्हे तर इतर शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नेमणूक होतील आणि त्या माध्यमातून या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून लोकांना आरोग्य मिळेल मी ही ग्वाही देतो आणि थांबतो. पुनश्च एकदा स्वप्नदीप वेलनेस अँड फिटनेस सेंटरला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि फिटनेस परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. यस, सर्वप्रथम नमस्कार. मेरा नाम आयशा उमेर शेख है और मैं इगतपुरी से हूँ. इस आरोग्य फैमिली से जुड़ने का कारण मेरा बढ़ता हुआ वज़न था. मैं एक हाउसवाइफ थी, गृहिणी थी, लेकिन बढ़ते हुए वज़न की वजह से बहुत सारे डिसऑर्डर थे. जब वज़न कम किया, खुद का वज़न कम किया तो सारे डिसऑर्डर नील हुए और एक आरोग्य मंदिर वेलनेस सेंटर खोलने का मैंने निर्णय लिया. मेरे वेलनेस सेंटर का निर्णय लेने के बाद वहाँ पे बहुत से लोग मुझसे जुड़े और वहाँ पे मैंने बहुत से लोगों का रिज़ल्ट निकाला. जब मैंने उनके रिज़ल्ट निकाले उसमें से हमारे दीपक वेलेकर सर और सपना वेलेकर मैडम, उनका भी ऐसा अमेजिंग रिज़ल्ट निकला और आज वो आइडल वेट पर आकर उन्होंने भी स्वार्थी ना बनकर दूसरों को मदद करने के बारे में सोचा और वज़न कम करने के बारे में सोचा और ऐसे ही एक वेलनेस सेंटर आरोग्य मंदिर ओपन करने के लिए सोचा ताकि वो भी लोगों की मदद कर सके. और आज जैसा कि आप सब जानते हैं कि आज स्वप्नदीप वेलनेस सेंटर का शुभारंभ होने जा रहा है और हम सब जानते हैं कि आज वेलनेस सेंटर और अच्छा खाना हमें कितना ज़रूरी है. और हमारे प्रधानमंत्री जी भी यही कह रहे हैं कि अगर स्वस्थ इंडिया बनाना है तो हमें डॉक्टर के पास नहीं, वेलनेस कोच के पास जाना है. यस, फिटनेस का मतलब सिर्फ व्यायाम करना नहीं है बल्कि संतुलित आहार, नियमित नींद और सकारात्मक. नमस्कार, मी दीपक वेलेकर, आरोग्य सल्लागार. आम्ही आपल्या घोटी शहरामध्ये लोकांना निरोगी, स्वस्थ व आनंदी जीवनशैली जगण्यासाठी तसेच आनंदी आरोग्यासाठी प्रथमच हेल्थ व वेलनेस सेंटर चालू करत आहोत. स्वप्नदीप हेल्थ व वेलनेस सेंटर या नावाने आम्ही आरोग्य मंदिर आपल्या या रामराव नगर परिसरात सुरू करत आहोत. सुटलेलं पोट, वाढलेलं वजन व वाढलेली चरबी यामुळे वाढत चाललेल्या आरोग्य समस्या यावर नैसर्गिकरित्या व्यायाम पद्धतींचा अवलंब करून इथे मार्गदर्शन केले जाते. यात आम्ही कार्डिओ, झुंबा, बांबू वर्कआउट, योगासने या सरळ सोप्या व्यायाम पद्धतीचा अवलंब करतो. त्यामुळे महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच याचा खूप खूप उपयोग होतो. महिलांच्या आरोग्य समस्या जसे PCOD, थायरॉईड, डायबिटीस, BP या आजारांवर या पद्धतीचा खूप खूप म्हणजे फायदा होतो आणि हे सर्व आजार एक नॉर्मल पोझिशनवर येण्यास मदत होते. स्वप्नदीप वेलनेस सेंटर या आमच्या आरोग्य मंदिरात आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. आपण सर्वांनी एकदा नक्की या, एक भेट द्या आणि आमच्या ओपनिंगच्या या मुहूर्तावर आम्ही BMI फ्री करणार आहोत. तसेच जर प्रथम जे 10 प्रवेश असतील त्यांना आम्ही त्यांच्या फीमध्ये 20% सवलतही देणार आहोत. याच पद्धतीने आम्ही झूम ॲपवर ऑनलाईन पद्धतीनेही वर्कआउट घेत असतो. ऑनलाईन पद्धतीने 5:30 ते 6:30 या वेळेत फ्री लिंक असते, यात तुम्ही जॉईन होऊ शकता व याचा अनुभव घेऊ शकता. बाकीची माहिती आमच्या. मी सपना दीपक वेलेकर, एक हाऊसवाईफ आहे आणि मी माझ्या वाढलेल्या वजनामुळे खूप त्रस्त होते. तर मला म्हणजे आपले वजन कमी होते, वजन वाढते या सेंटरबद्दल माहिती झाली. त्याप्रमाणे मी त्या सेंटरमध्ये स्वतः सहभाग घेऊन मी माझं 3 महिन्यामध्ये 17 ते 18 kg वजन कमी केलं आणि त्याबरोबर माझे होणारे जे डिसऑर्डर्स होते जसे की गुडघे दुखणे, दम लागणे, जिना चढताना दम लागणे, दिवसभर आळसासारखं वाटणे,
तर हे सगळं त्याच्यामध्ये माझं पूर्णपणे म्हणजे त्याला मला पूर्णपणे हे भेटलं. तर मग माझ्या पूर्ण मला स्वतःला असा अनुभव आल्यामुळे मी माझ्या मिस्टरांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणि त्याचबरोबर मी माझ्या मैत्रिणींचा खूप आग्रह असल्यामुळे त्यांच्यासाठी पण स्वतः एक वेलनेस सेंटर चालू केलं आहे. तर त्याचा शुभारंभ आज झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणाला डिसऑर्डर असतील तर तुम्ही एकदा ह्या सेंटरमध्ये आम्हाला नक्की भेट द्या. जसे की ह्या सेंटरमध्ये आपण व्यायाम प्रकार करून घेतो. कार्डिओक असतं, बांबू वर्कआउट असतं, त्याचप्रमाणे झुंबा वर्कआउट असतं. तर ह्या वर्कआउटपासूनच आपल्याला खूप फायदा होतो. आणि आपल्याला जसं की आपण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं, एकदम जेवण बंद करणं किंवा औषधोपचार घेणं हे न करता आपण खाऊन पिऊन वजन कमी करायचं आहे. तर तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याचप्रमाणे ह्या आरोग्य सेंटरमध्ये आरोग्य मंदिर म्हणता येईल याला, का आपण ह्या मंदिरामध्ये आपण लोकांना आरोग्य देण्याचं काम करतो आहे. महिलांसाठी तर खूप आहे चांगलं आहे. महिलांचे जसे आजार आहेत PCOD, PCOS, तर ह्या आजारामध्ये त्यांना खूप असे फायदे भेटले याच्यामध्ये की. आणि अशा काही महिला आहेत की त्यांना डॉक्टरने सांगितलेलं की तुम्हाला अपत्य होणार नाही, तर त्यासुद्धा महिला आपल्या याच्यामध्ये ह्या सेंटरमध्ये येऊन वर्कआउट करून आपले न्यूट्रिशन घेऊन त्यांना मुलं झालेले आहेत. त्यांना त्यांचा जो डिसऑर्डर होती त्यांची पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि त्यांना म्हणजे पालकत्व भेटलेलं आहे. तर असं त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येतो तो आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या सेंटरला भेट द्या. थँक्यू. तरी पण आम्ही जे घोटी येथे रामरावनगर घोटी येथे जे आमचं स्वप्नदीप आरोग्य मंदिर उभं केलेलं आहे त्या आरोग्य मंदिराला तुम्ही ठीक आहे त्याप्रमाणे आपण घोटी या शहरातील रामरावनगर या परिसरातील स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर ह्या आमच्या आरोग्य मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि आपण हेल्दी वेल्दी आणि हॅपीनेस इथे भेटणार तुम्हाला. हे नक्की 100% आमच्याकडनं तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. नमस्कार, मी श्री भाऊसाहेब रामकृष्ण बेलेकर व माझी पत्नी सौ वर्षा भाऊसाहेब बेलेकर. आज आम्ही स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर घोटी या घोटी शहरात प्रथमच रामरावनगर या भागामध्ये या हेल्थ अँड वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी येथे उपस्थित राहिलेलो आहे. आज दिनांक 13/4/2025 रोजी यांच्या स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर घोटी याचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. आमच्या पाहण्यामध्ये म्हणजे आम्ही जेव्हापासून या दाम्पत्य बघतोय दीपक बेलेकर आणि सपना बेलेकर, तर हे सुरुवातीला खूप म्हणजे यांनी कष्टाने आणि एक तळमळीने हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रम हाती घेण्यामागचा त्यांचा स्वच्छ असा उदात्त हेतू होता की आपल्याला जे परमेश्वराने जीवन लाभलेलं आहे ते निरोगी, आनंददायी आणि स्वस्थ कसं ठेवता येईल याकडे त्यांनी प्रथमतः लक्ष दिलेलं आहे. आणि आपल्या याच्या जीवनाप्रमाणे इतरांचेही जीवन सुखी, समाधानी, आनंददायी आणि हेल्थनेस, फिटनेस असं कसं राहील याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आहे. आणि आजच्या या आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या स्वतःकडे म्हणजे आपल्या जीवनाकडे पाहण्याचा म्हणजे फारसा कमी वेळ देतोय आपण. कारण आपलं हे जे जग आहे धावपळीचं, तर त्याच्यामुळं आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. परंतु माझी एक आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि आपलं जे आरोग्य आहे हे कसं आपलं फिटनेस राहील. आता या म्हणजे माझं वय आता 50 रनिंग चालू आहे, परंतु मी जेव्हापासून या स्वप्न या हेल्थ सेंटरमध्ये यांचा मी एक पाठपुरावा यांनी केल्याप्रमाणे, यांच्या सल्ल्याप्रमाणे
मी जेव्हापासून याच्यामध्ये जॉईन झालो तर मला स्वतःला असा अनुभव आला की जो फ्रेशनेसपणा आपण म्हणतो का, उदाहरणार्थ आपल्याला या वयामध्ये 40 नंतर आपल्याला ऑटोमॅटिक काही ना काही आजारांना सामोरं जावं लागतं. परंतु जर आपण जॉईन केलं हेल्थनेस सेंटर मध्ये जे काही प्रोडक्ट राहतात वगैरे, जे काही आपण जर जॉईन केलं तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होऊ शकतो आणि आपलं जे आरोग्य आहे हे सुखी, समाधानी आणि व्यवस्थितपणे आपण जगू शकतो. तर आमच्या दोघांच्याही वतीनं या स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर घोटी यांचे जे प्रोप्रायटर श्री दीपक बेलेकर आणि सौ सपना बेलेकर यांना आमच्या दोघांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. यांचे पुढील जे स्वप्न आहे आरोग्य मंदिर चांगल्या प्रकारे चालू आमच्या दोघांच्याही वतीनं. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक. प्रार्थना करतो.